नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. हजारो मतदारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दीपा गावण यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते. या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा नारा दिला आहे. आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 25 मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड प्रचार रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दुपारी 12 वाजता प्रभाग क्रमांक 23 मधून प्रकाश पाटील आणि दीपा गावण यांची रॅली निघाली. या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटलेला होता. या दोन्ही रॅलीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. या दोन्ही रॅली कळव्यातील घड्याळ चौकामध्ये एकत्र आल्या तेव्हा संपूर्ण परिसरामध्ये लोकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. और लाडले आमदार आप लोगों के समक्ष माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहब का जोरों से उनकी तालियों से उनका स्वागत करें. उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23च्या उमेदवारांना लोकांचा प्रतिसाद बघता लोकांनी हे स्पष्टपणाने दाखवून दिलंय की आम्ही विकासासाठी मतदान करणार. आणि गेल्या 15-16 वर्षामध्ये बदललेलं कळवा त्याच्या मागे कोणाचा हात आहे हे काही वेगळं सांगायला नको. चाहे वो नगर हो, वाघोबा नगर हो, जब उसके झुग्गी झोपड़ियों का सवाल पैदा हो गया, जब तोड़ने की बातें आई तो आपको याद है कि 4 घंटे हमने ही रेलवे रोको रख के, एक जमाने में झोपड़ियों का दाम 8,000 रुपया था, 10,000 रुपया था. आज वो दाम बढ़ के 15 और 20 लाख रुपया हो गया. ये बात सच है कि झूठ है? आज ना कलवा में, ना वाघोबा नगर में, ना किसी एरिया में पानी की दिक्कत है, न लाइट की समस्या है, न रास्ते की दिक्कत है. इतना ही नहीं, तो जो पहाड़ है वो पहाड़ की एक गलियां अब कंक्रीट की हुई है. ये सब हमने किए हुए विकास का दर्शन दिलाती है. असं आहे की तुम्ही इथे उत्साह कार्यकर्त्यांचा बघत असाल. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की इथले आमचे नेते गेले पण कार्यकर्ते इकडेच राहिले आणि त्याची प्रचिती आज आपल्याला इकडेच दिसत आहे. जे प्रकाश आत्ता बोलला की जी मतं आमदारकीला पडली त्याच पद्धतीने मतदान या 9 नंबरमध्ये 4ही आमच्या उमेदवारांना होईल, त्याबद्दल काही दुमत नाही. मतदार आता जागृत आहेत. त्यांना नक्कीच हे माहिती आहे की जे काही डेव्हलपमेंट या कळव्यात झाली आहे ती फक्त आणि फक्त आमदार जितेंद्र आव्हाडांमुळे झाली आहे. 2009 पासून झाली आहे. आता आपण जिथे उभे आहोत मागेच कावेरी सेतू आहे. मला असं वाटतं की कोणीही हे करू शकलं नसतं. एकमेव जो माणूस हे करू शकला ते जितेंद्र आव्हाड. त्यांनी एकदा काम घेतलं की ते पूर्णतेवर नेतात. त्याचा फायदा 4ही उमेदवारांना या 23 नंबरमध्ये होणार आहे. आणि तुम्ही जो प्रश्न मला पहिला विचारला त्याचं उत्तर परत देतो की प्रचंड बहुमताने 16 तारखेला तुतारी या ठिकाणी वाजणार. ही निष्ठेची आहे की पैशाची लढाई आहे? निष्ठेची विरुद्ध पैशाची अशी ही लढाई आहे. आणि आपण सगळे बघाल की भले लोक पैसे त्यांच्याकडनं घेतील पण निष्ठा सोडणार नाही. निष्ठा ते कामावरच देतील, आव्हाड साहेबांवरच देतील आणि इथल्या 4 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील. आज शक्यप्रधान लोकांचा
मतदानाचा कौल त्यांनी दिलेला आहे आणि हा फॉर्म वगैरे आज भरायला जात नाही. आज आमच्या एक अध्यक्षांनी काढलेली मिरवणूक आहे, तर त्या मिरवणुकीसाठी आम्ही सामील झालो. नक्कीच या ठिकाणी आव्हाड साहेबांना सगळ्या लोकांचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आमचे अध्यक्ष मनोज प्रधान या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढच्या रणनीती करणार आहोत. नक्कीच तुतारी वाढणार. जे आव्हाड साहेबांना मतं पडले तेवढी मतं पडणार, प्लस उघडाचीही अधिक मतं पडणार आहेत. त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे. दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे मी. नाही, आनंद खूपच आहे, कारण ही जी सर्व जी लोक आहेत आज जे मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत, ही फक्त आणि फक्त आव्हाड साहेबांच्या विकासासाठी जमून आलेली आहे. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे साहेबांचं नाव घेतल्यावर जो प्रतिसाद असतो तो एकदम पॉझिटिव्ह असतो. तो आमच्यासाठी नाही तर साहेबांच्या विकासासाठी आहे. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे का विकासाला मतं पडतील. आज आम्ही मिरवणूक आहे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरे 2 कॅन्डिडेट थोड्याच वेळात आमच्याबरोबर सहभागी होत आहेत. आणि सांगायचं म्हटलं तर आज एवढा आनंद आहे का मिरवणुकीलाच तुम्ही बघताय का एवढी लोक आहेत, तर फॉर्म भरताना किती असतील. विकास, फक्त थोडक्यात उत्तर फक्त विकास. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडे चेहरा नाही, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र वापरावं लागतंय. परंतु सर्व ठाणेकरांना ही गोष्ट खटकलेली असून नमो ब्रँडऐवजी ठाण्यामध्ये ठाकरे ब्रँड चालणार असा दावा शिवसेना ठाकरे गटनेते राजद विचारे यांनी केला आहे. ठाण्यात भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असे फलक उभारले होते. या फलकावरती नमो भारत, नमो ठाणे असा उल्लेख करण्यात आलेला होता. या प्रकारानंतर विरोधकांकडून भाजपावरती टीका होऊ लागली. मनसेने मौन भारत, मौन ठाणे अशी पोस्ट करत ठाण्यातील समस्यांविषयी भाष्य केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत यामध्ये नमो नव्हे तर शिवसेनेचे ठाणे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचं असल्याचं ते म्हणालेत. निवडणुका जवळ आल्या की भाजपाला या दोन्ही गोष्टी आठवतात. इतकंच जर वाटलं तर विकासाचे बॅनर लावा. मोदींच्या नमो बॅनरचे राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांची फसवणूक करणार आहात असा प्रश्न विचारे यांनी उपस्थित केलाय. गेल्या 30 वर्षापासून ठाणे आणि शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एकमेव ब्रीदवाक्य राहिलं आहे. भाजपाच्या बॅनरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो नाही. त्यामुळे भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हे मान्य आहे का असा प्रश्न विचारेंनी उपस्थित केला आहे.
आघाडीत बिघाडी, ठाण्यात काँग्रेसचे तळ्यात मळ्यात, आव्हाडांनी मुंबऱ्यातील 2 नगरसेवक फोडल्याचा आरोप काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी करत एकला चर्चेचा नारा दिला आहे. महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात जागा वाटपावरून सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे. ठाणे ते कोकणपर्यंत लोकसभेला तसेच विधानसभेलाही काँग्रेसला न्याय मिळाला नाही. नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहकारी पक्षांसोबत मोट बांधण्याचा प्रयत्न करत होते. मराठी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मनसेला सोबत घेण्याची तयारी केली होती, पण हा प्रयोग फसला असून आम्हाला ताटकळत ठेवले. 3 वेळा लेखी प्रस्ताव देऊनही 35 जागा मागितल्या होत्या, तरी काँग्रेस 20-22वर तडजोडीस तयार होती. काँग्रेसनंतर प्रभाग क्रमांक 7मध्ये 2 जागा मागितल्या होत्या, परंतु आमचेच नगरसेवक फोडून हे आमच्याच मुळावर उठले आहेत. तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आमचा वापर करून घेतला. तर सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये आम्हाला मानसन्मान दिला गेला नाही, तर जागा वाटपाबाबत आम्हाला निमंत्रणे देण्यात आली नाहीत. एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नसल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. आता आम्ही ठाण्यामध्ये स्वबळाचा नारा देत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 15 पॅनलमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत. उमेदवारांची सर्व तयारी झाली असून आमचे उमेदवार आणि कार्यकर्ते कामाला लागतील, असं यावेळी विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं आहे. जे घटक पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना योग्य त्या जागा देऊन निवडणूक लढू, असंही चव्हाण म्हणाले. काँग्रेसला मान सन्मान मिळत नव्हता, हवे तेवढ्या जागा मिळत नव्हत्या. फॉर्म बिम भरून घेतले तर आम्ही प्रोफेशनल माणसांकडनं आमचे एबी फॉर्म आले की आम्ही भरू. आम्ही जवळजवळ 15 पॅनलवरती आमचे उमेदवार आम्ही उभे करणार. झाल्यानंतर नवऱ्याने बायकोबद्दल बोलायचं असतं, बायकोने नवऱ्याबद्दल बोलायचं असतं. घटस्फोट झाला. मी आता गुपित आहे ना आमचं. जेवढे फॉर्म भरले तेवढे एबी फॉर्म आणले. कुंकवाची उठाठेव विधवेला कशाला? आम्हाला काय करायचं त्यांचं काय आहे ते वी डोंट नो. या ठाण्यातले जे तुम्हाला माहिती आहेत समस्या, पत्रकार म्हणून घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्य, शिक्षण, बरोबर पाणी समस्या, या सगळ्या गोष्टी, ट्रान्सपोर्ट, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार. कोंडीमुक्त ठाणे. मतदारांना हेच आवाहन करू की आम्हाला निवडून दिलं तर चांगली खेळाची मैदानं, चांगली आरोग्याची रुग्णालय, शाळांवरती अंकुश, खाजगी इस्पितळांवरती अंकुश, स्वच्छ पाणी, पुरेसं पाणी, वाहतूक व्यवस्था, शिक्षणाचं धोरण, आरोग्याचं धोरण आणि टॅक्सवरती नियंत्रण. टॅक्समध्ये आम्ही करमाफी करू. मोठे म्हणजे टॅक्समध्ये हे करणार नाही, मी वाढीव करणार नाही. आणि स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन द्यायचं. गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे नेते होते. ते कधीच वेगळे नव्हते, बरोबर आहे. ते कधीच वेगळे नव्हते, ते एकत्रच होते. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. ते सगळेच काँग्रेसमध्ये सगळ्यांनाच मानणारे एकत्र आहेत. शिवाजी महाराजांना पण मानणारे एकत्र आहेत, ब्राह्मण पण एकत्र आहेत, बहुजन पण एकत्र आहेत, वंचित पण एकत्र आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये तिसरी आघाडी म्हणून संभाजीने पुढाकार घेऊन जनतेच्या हितासाठी आवाज उचलला आहे. जर ठाण्यामध्ये तुम्ही बघत आहात ट्रॅफिक समस्या, रस्त्यांमध्ये खड्डे पडले, शेतकरी बळीराजा हवालदिल आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळा बंद अवस्थेमध्ये आहेत, खाडीचे विषय, पाण्याची समस्या, सर्वसामान्य गोरगरिबांच्या हाताला काम नाही. जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकरिता सर्व समविचारी संघटना आणि घटक पक्ष यांची बांधणी केली. येणाऱ्या काळामध्ये जे ठाण्याची मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटना एकत्रित मिळून करणार आहेत. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे समाजसेवक संदीप खांबे, जीजी एज्युकेशन सायन्स शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर गौतम गोसावी, महाबोधी आंदोलनाचे अध्यक्ष अर्जुन काटे, ताराराणी ब्रिगेडच्या शिवमती गीता चव्हाण, महिला आघाडी अध्यक्ष ठाणे, संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी अध्यक्ष ठाणे शिवमती आरती रामटेके, संभाजी ब्रिगेडचे ठाणे कार्याध्यक्ष कविता साळवे, महिला आघाडी यावेळी सदर पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होत्या. आगामी निवडणुकीसंदर्भात संभाजी ब्रिगेड संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे समाजसेवक डॉक्टर संदीप खांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावरची अधिक माहिती दिली आहे. म्हणणं आहे, आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आज जे ठाण्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये घडत आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे हे एकदम चुकीच्या पद्धतीने घडत आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड व अथवा आमच्या सगळी संघटना एकत्रित येऊन आम्ही हा लढा उभा केलेला आहे. आणि हा लढा आजचा फक्त निवडणुकीपुरती नाही तर पुढे पण असणार आहे. काही राजकीय पक्षांना देखील आम्ही पाठिंबा देणार आहोत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. राजकीय पक्षांना पाठिंबा देणार नाही. पण चांगला उत्तम ठाण्यातला स्थानिक जर उमेदवार असेल आणि त्याने आमच्याकडे
पाठिंबा मागितला तर निश्चितच आम्ही तो पाठिंबा त्यांना तो पण आम्ही विचार करून देऊ. देणार आहोत. आणि आमचे काही उमेदवार स्वतः आमचे उमेदवार पण संभाजी ब्रिगेड पक्षाचे पण याला उभे राहणार आहेत, त्यांनाही आमचा पाठिंबा असणार. आजची जी प्रेस आहे ही ठाणे शहरातील पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी, प्राणी पशुप्रेमी आणि जागरूक नागरिक आणि सुज्ञ नागरिक आणि सामाजिक आणि राजकीय संघटना त्याप्रमाणे आम्ही ते संघटित झालेलो आहे. तिथे आमचे संभाजी ब्रिगेड पक्षाचे चंद्रशेखर पवार आहेत, शैक्षणिक सामाजिक संघटनेचे आमचे गौतम गोसावी आहेत, महाबोधी बुद्ध विहार आंदोलनाचे अर्जुन काटे इथे उपस्थित आहेत. मी स्वतः संदीप कांबळे ठाणे शहरात गेली 25-26 वर्ष हे माझं अविरतपणे ठाणे शहरासाठी आंदोलनं त्यांच्या आणि अनेक कामं माझ्या माध्यमातून झालेले आहेत. शैक्षणिक कामं झालेली आहेत, ॲडमिशन झालेले आहेत, मुलांना शिक्षणासाठी प्राधान्य देण्यासाठी आम्ही नेहमी व्यक्तिमत्व विकासाचे देखील कार्यक्रम घेत आहोत. आणि ठाणे शहरात असं परिचित असं माझं काम असून बँकांचे लोन जप्ती इतर काही गोष्टी त्याच्या सर्वमध्ये आम्ही पुढाकार घेऊन जनतेला ठाणेकरांना न्याय देतो, म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. चांगले प्रतिनिधी उमेदवार ठाणे शहरासाठी निवडण्यासाठी देण्यासाठी आमचं महासंघटन त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, फक्त तो उमेदवार निष्कलंक पाहिजे, गेले 25 वर्ष त्याचं सामाजिक क्षेत्रात काम पाहिजे आणि त्या उमेदवाराने ठाणे शहरातील प्रश्नांसाठी जागर केलेला असला पाहिजे असं आम्ही इथे घोषित करतो. शिवसेनेचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये घरवापसी केली आहे. अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश केला आहे. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर हे काही काळासाठी इतर पक्षात दौऱ्यावरती गेले होते, ते पुन्हा आमच्याकडे आले आहेत. अक्षय ठाकूर यांचे आजोबा माधू कान्हा ठाकूर हे ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते. आनंद ठाकूरही नगरसेवक होते. आता अक्षय ठाकूर हे आमचे प्रभाग क्रमांक 24चे उमेदवार असणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरदचंद्र पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची सर्वसमावेशक आणि विकासात्मक विचारधारेवरच आपल्या परिसराचा विकास होऊ शकतो याची आपणाला खात्री पटल्याने आपण हा प्रवेश केल्याचं अक्षय ठाकूर यांनी सांगितलं आहे. वार्ड क्रमांक 24 इथले ते उमेदवार आहेत ठाकूर, अक्षय आनंद ठाकूर. यांचे वडील 1986च्या पहिल्या बोर्डात आजोबा माधू कान्हा ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता. आता आमच्यातर्फे तो वार्ड क्रमांक 24 मधनं निवडणूक लढतो. मेरी तो विक्रांत चौहान से बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा, मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा, जितना हो सके मनाने की कोशिश करूंगा. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात, ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाल्या कसं काय तुम्ही सांगू शकता? नाही, ते दोघही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते, पण विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी उत्सुक आहेत, तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार? फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेंचा फॉर्म्युला नक्की होईल.
त्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता, आत्ता 1 सेकंदापूर्वी. मी आता साहेब त्याच्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की करू. 31 आणि नवीन वर्षाचे स्वागत स्वतःच तसेच इतरांचा जीव सांभाळून करा असं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. यंदा महानगरपालिका निवडणूक आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालय 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेने 739 इतके मनुष्यबळ तैनात केले आहे असं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलंय. 31 आणि नववर्ष स्वागत तसेच सोबतच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतके मनुष्यबळ तैनात केले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये एकूण 54 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यामध्ये येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजोली नाका इत्यादी ठिकाणी हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली जात आहेत. तर या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धागडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे. 31 साठी आपण जे काही बार ओनर्स असोसिएशन आहे त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत त्यांना त्यांनी प्रॉपरली ट्रीट करावं आणि बाहेर जाताना पिऊन कोणी गाडी चालवू नये याची दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स असतील, टॅक्सीज असतील, ऑटो असतील याची व्यवस्था करण्याबाबत त्यांना नोटीस दिलेली आहे. 9 वर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी हुल्लडबाजी होते, काही बाईक स्वार हे करतात, तर त्या दृष्टीने मी काय नाकाबंदी बरोबर किती मनुष्यबळ आपल्याकडे जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी पूर्ण बंदोबस्त लागणार आहे. 51 ते 54 आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील ज्यांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे केले जातील. यावर्षी जवळपास आतापर्यंत 13,350 केसेस झालेल्या आहेत. पण एकंदरीत डिसेंबरचा ट्रेंड बघितला गेला तर डिसेंबरमध्ये 646 आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी ट्रेंड कमी होतोय असं दिसून येतंय. नागरिकांना आणि वाहन चालकांना ट्रॅफिक विभागाकडनं विनंती करतो की कृपा करून आपण एन्जॉय करा, पण दारू पिऊन गाडी चालवू नका. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.